नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आम्ही आलो फिशिंगला नदीवर। परत एकदा फिशिंगचा ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे। मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही तळ्यामध्ये गेलेलो फिशिंगला। आता आज आलो आहे नदीवर। बघा मागे नदी आहे, इथे मागे बघा डॅम टाईप केलेला आहे। पोहासाठी पण भारी आहे। बरीचशी लोक तिथं पोहायला पण आल्यात, त्या साईडला पोहतात आरती लोक। आम्ही आलो फिशिंगला, तर आज फिशिंगचा ब्लॉग बघायला भेटेल। तर आपल्याकडे बघा किती माणसं आली नदीवर फिशिंग करतात। इथे तिघेजण करतात, अर्धी आपली मंडळी इकडे अर्धी आपली मंडळी इकडे फिशिंग करतं। आता आमचा नेहमीप्रमाणे भोपून एक गल काढलेला आहे आणि यो एक मित्र आले धोधनीवरून फिशिंगला। आता येतील आमच्या तिकडची पोरं तिकडे त्या बाजूला। तर पहिलाच गल टाकलेला आहे प्रत्येकाने, त्यांना काय लागतं काय नाही बघू आता। कमी करायला आणि इथं छोटे छोटे मोठे शिवरे मासे लागतात। तर मित्रांनो, नदीवर तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर येऊ शकता। लोकेशन आहे हरिग्राम नदी, पाणी पण मस्त आहे। वर एकदा आला 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 काय ना आला। तर मित्रांनो बघू शकता, आपल्याला धोधनीवरून आल्यात फिशिंगला आमच्या गावातल्या नदीवर। तो एक पोरं आहे आणि एक पोरं आहे। पण नाव काय तुझा? हां, यशवंत। तिकडे धोधनी साईडला मासे लागतात का तुम्हाला? लागतात, तरी पण ते हरिग्रामच्या नदीवर आल्यात, तिघेजण आल्यात। आणि मित्रांनो बघा, आता पाणी पण कमी झाले थोडं नदीला, जाळे पण टाकल्यात। आता बघा समोर आलेले आहेत म्हशी आंघोळ करायला नदीमध्ये। स्वच्छ पाण्यामध्ये म्हशी सुद्धा आंघोळ करायला येतात। मित्रांनो, असा अर्धा एक तास झाला फिशिंग चालू आहे आपल्या पोरांची, पण अजून काय एक सुद्धा फिश आलेला नाही आपल्याला। आणि इथून बघा तिकडे आपली पोरं मंडळी घालवतात, त्याला गेलेलो पण काय नाही जमत। तर एक लाईनीमध्ये पोरं नदीवर फिशिंगचा आनंद घेतात, पण अजून एक सुद्धा कोणाला फिश आलेलं नाही, मच्छी आलेली नाही, छोटी मोठी पण नाही आलेली। तरी पण हार नाही मानेंगे, एक ना एक मोठी शिकार काढणारच। मित्रांनो, नदीवर काय आम्हाला मासे लागले नाही म्हणून परत आम्ही आलो तर तळ्यामध्ये पोरा गेलेत आपली। मी तुम्हाला एक बंगला दाखवतो। इथे फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसमध्ये असा एक खंडर पडलेला बंगला आहे। बंगल्याचं गेट, ही एंट्री। आता जंगल झाले आणि इथं साप पण असू शकतात, खारुताई। आम्ही पहिले 10 वर्षापूर्वी यायचो तेव्हा बंगला भारी होता। तर बघा कसा बांधले, मस्त एकदम लक्झरी विल्ला। आता सर्व पाण्यामध्ये त्याच्यात पाणी वगैरे जातं, इथून पण रस्ता असेल। भूतिया भूतांचा बंगला। छोटासा तो वॉटरफॉल इथं एक बनवलेला रेडीमेड, त्याच्यात पाणी। पण स्टार्टिंगला बंगला भारी होता, जेव्हा मला तर वाटतं 2005-06 तेव्हा। मग याच्यात एक महापूर आला 2005ला, तेव्हा यो बंगला पूर्ण पाण्यात गेला होता। तरी पण तो इथला मालक यायचा याच्यामध्ये राहायला, आता नाहीत, आता फक्त खंडर आहे। आणि त्या मालकाने पण विकून टाकला दुसऱ्यानं। आता हा झालेला आहे खंडर।
आणि तेव्हाचेच मासे आहेत त्या तळ्यामध्ये, ते अजूनपर्यंत आम्ही फिशिंग करतोय. तर ही एंट्री होती बांगल्याची. आतमध्ये काय लॉक आहे म्हणून काय आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. तर आता तुम्हाला बांगला दाखवला मी. तर आता परत जाऊ आपण तळ्यामध्ये. आपली पोरं गेल्यात तळ्यामध्ये. काजूचं झाड, आंब्यांची झाडं कमीत कमी तर 200-300 असतील. तर चला जाऊया आपण आता परत तळ्यामध्ये. तर मित्रांनो आता मी पण मागच्या ताल्याच्या पायऱ्या उतरतो आणि मागच्या फेरीस आलेलो तेव्हा ताल्यामध्ये फिशिंग करून फक्त मला 3 मासे आलेली आणि जाला टाकलेला तेव्हा आलेले. जाल्याला थोडे मासे लागलेले. आता इथं साप आहे. तर हा बघा दिवार मासा. हा बघू शकता मित्रांनो कसा आहे. किंग कोब्रा आहे. किंग कोब्रा पाण्यामध्ये मासे खायला आले. किंग कोब्रा आम्हाला भेटलं. किंग कोब्राचं दर्शन तुम्हाला पण दाखवतो. परत फिशिंगला तयार झालेली आहेत. जब्बाला दिसला. जब्बा तो कुठून दिसलाय कोब्रा? इथून तेवढं लांबशी त्यांनी नजर मारली आणि किंग कोब्रा त्याला दिसलेलं आहे. तर ही बोट आहे. बोटीन बस लागेल फक्त हाताला. दाम चल बस बस जाचं पटकन. चल चल असती पाहायला लागेल. चल जा ढकलू काय इकडे बघ. तर पहिलेच गलाला उचल ना. शिंगट्या माशाची शिकार. दांडी बघ कधी मोठी दांडी लागलेली आहे गलाला. परत एक भोपरुणी काढलेली आहे छोटी दांडी. 2 ही बघा. एक आणि एक. दांड्यांमध्ये वाजताच येतो. किती पण काढू शकतो. पण त्याला छोटे माशांची शिकार जास्त होतं. मोठ्या माशांची वही नाही. तर अनिलनी पण आता काढली असती. वा अनिल खतरनाक. आणि परत अनिलने टाकलेलं आहे गल. हां घे 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 वर लगेच वराचा. वर वर आता. दुसरा मी टाकतो. बाहेर छोटा गेले तिथे आता आपल्याला काय दांडी वगैरे लागते का. मित्रांनो छोटा मासा लागली परत. बघा परत एकदा छोटीशी गाठ. आपल्याला पण लागलेली आहे छोटा मासा एकदम. तरी बघा परत एकदा मित्रांनो आणखीन एक छोटीशी प्यारीशी नन्हीसी आई कोई दांडी. तर मित्रांनो असे दांडे मासे याच्यात भरपूर आहे. ते काय लय येतात काम ना घे. बुपू आहे वर. अर्ध्या तासाच्या मेहनतीनुसार अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर एक आपला इंग्लिश लागले. अंट्या मस्त साईज आहे. काम काढून देतो आहे. चान्स आहे लागायची साईज आहे. छोटी बिग साईज. इकडे सर अक्षर गेल. बऱ्यापैकी साईज आहे त्याची. म्हणजे एकदम लाल लाल फिश. तर अजून मासे का पोरानं लागत नाही. पोरा कटारली. आता आल्या गाईज सुकापूरच्या नदीमध्ये. आणि ऑलरेडी इथं आपली मंडळी गलवतं आणि त्याच लोकेशनवर आम्ही आलो. तर कोणाला किती किती मासा आले आणि बघू दे जरा. कार ना आणि नार शिंगाला मासा आलेले आहेत.
गाईज बघा एक आल्या एक आपल्याला छोटा मासा पहिलीच बोनी जीवनबाईची लोकेशन आल्यावर झाली आमची बोनी. साईज जीवनबाई आपण आल्यावर काय बोलशील आजच्या फिशिंग बद्दल? पाय अटकले मित्रांनो, याच्यानं तर माझा बूट अटकले आणि म्हशी पण आल्या चराला.